नमस्कार. उपघटक 14 अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुलना व परस्पर रूपांतर. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता? 4 पर्यायांमध्ये 4 अपूर्णांक दिलेले आहे. या अपूर्णांकांमध्ये गटात न बसणारा अपूर्णांक कोणता? आता पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो बघा, 11/8, 9/8, 7/8 आणि 17/8. आता 11/8 मध्ये 11 मोठे आहे, अंश मोठा. 9/8 मध्ये 9 मोठे, अंश मोठा. 7/8 मध्ये मित्रांनो 8 मोठे आहे म्हणजे छेद मोठा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 17/8 मध्ये 17 मोठे, अंश मोठा. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये अंशाधिक अपूर्णांक आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. 33/7 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप कोणते? 33/7 अंशाधिक अपूर्णांक आहे, याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. आपण करणार भागाकार. बघा, 33/7. 7 ने आपण 33 ला भाग देतोय. 7 चोक 28. बघा, 33 मधून 28 गेले म्हणजे 13तनं 8 गेले, बाकी उरली 5 आणि या ठिकाणी 0. आता मित्रांनो, हा भागाकार केल्यानंतर जो भागाकार येतो तो या ठिकाणी लिहिणार. भागाकार म्हणजे पूर्णांक, म्हणजे पूर्ण संख्या 4. त्यानंतर आता जी बाकी असते ती बाकी आपण अंशस्थानी लिहिणार 5. आणि जो भाजक आहे, ज्या संख्येने आपण भाग दिला तो भाजक आपण छेदस्थानी लिहिणार. म्हणजे 4.5/7 म्हणजे 33/7 आहे अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचं आपण केलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4.5/7. प्रश्न नंबर 3. 13/5 या अपूर्णांकाच्या छेदस्थानी पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल? मित्रांनो, 13/5 हा आहे अंशाधिक अपूर्णांक, याचा अंश मोठा आहे. आता याचा आपल्याला छेद मोठा करायचा आहे. म्हणजे हा जो 5 आहे तो 5 13 पेक्षा मोठा व्हायला पाहिजे. म्हणजे कोणती संख्या आपल्याला मिळवावी लागेल? आता पर्याय क्रमांक 1 नुसार जर आपण 6 मिळवले तर मित्रांनो किती होणार? 6 आणि 5 होणार 11. तरी सुद्धा 13 पेक्षा लहानच आहे. मग पर्याय क्रमांक 2 घेतला आपण. पर्याय क्रमांक 2 नुसार आपण 5 मध्ये जर 9 मिळवले तर मित्रांनो 5 आणि 9 झाले 14. म्हणजे बघा, 13/14. 5 आणि 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण जर या ठिकाणी मिळवला तर 5 आणि 9 14. म्हणजे हा झाला छेदाधिक अपूर्णांक. या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. 19/9 हे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे? आता 19/9 हा आहे अंशाधिक अपूर्णांक. मग आता कोणत्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं हे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे? तर मित्रांनो आपण पर्याय क्रमांक 1 घेतला. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 2.1/9. आता मित्रांनो या ठिकाणी काय होतं तर 2 आणि 9चा होता गुणाकार. म्हणजे किंवा 9 गुणिले 2, 2 आणि 9 किंवा 9 आणि 2चा गुणाकार. आणि त्यामध्ये आपण हा अंश म्हणजे 1 मिळवतो आणि छेदस्थानी लिहितो 9. बघा, आता 9 दुने 18, 18 मध्ये 1 मिळवला झाले 19, 19/9. म्हणजे मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2.1/9 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं 19/9 हे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला अंशाधिक अपूर्णांक लागतो. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करतो. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे, छेदापेक्षा अंश मोठा, छेद लहान अंश मोठा, म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. म्हणजे मित्रांनो बघा, या ठिकाणी छेद मोठा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये छेद मोठा, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा छेद हा अंशापेक्षा मोठा, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये अंश मोठा आहे. मग अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतं.
म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6, 41/4 बरोबर किती? मित्रांनो, आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग आता अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना आपण करतो भागाकार. 41/4, 4ने आपण 41ला भाग देतोय. 4 10 40. मग आता 41 मधून 40 गेले, बाकी उरली 1. आता मित्रांनो 10, आपला भागाकार आला 10 म्हणजे पूर्णांक संख्या आहे 10. बाकी उरली 1 जी आपण अंशस्थानी लिहितो आणि ज्या संख्येने भाग देतो म्हणजे जो भाजक आहे तो आपण छेदस्थानी लिहितो म्हणजे 10.1/4. अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 10.1/4 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 10.1/4. प्रश्न नंबर 7, पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही? मित्रांनो, योग्य जोडी नाही अशी जोडी आपल्याला ओळखायची आहे, म्हणजे अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. बघा आता पर्याय क्रमांक 1, 5.2/3. आता मित्रांनो 5 आणि 3 यांच्यामध्ये होतो गुणाकार आणि आपण या गुणाकारामध्ये मिळवतो 2 म्हणजे 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 मध्ये 2 मिळवले झाले 17 आणि छेदस्थानी 3 म्हणजे 17/3. पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2 बघा, आता 2 आणि 8 यांच्यामध्ये होतो गुणाकार आणि या गुणाकारामध्ये आपण मिळवतो 3 म्हणजे 8 गुणिले 2, 8 दुने 16, 16 मध्ये 3 मिळवले 17, 18, 19, 19/8. मित्रांनो अयोग्य जोडी आहे. या ठिकाणी यायला पाहिजे 19/8. 8 दुने 16, 16 आणि 3 19, 19/8. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ही अयोग्य जोडी आहे, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये जर मिळालं तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 बघण्याची आवश्यकता नाही, फक्त आपलं उत्तर शुअर पाहिजे. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 5.25 आहे? मित्रांनो 5.25 म्हणजे 5 पूर्ण आणि वर पावभाग म्हणजे 1/4. 4 मधला 1 भाग म्हणजे 1/4. आता बघूयात कोणत्या अपूर्णांकाची किंमत 5.25 आहे. पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो 21/4. पर्याय क्रमांक 1 आहे 21/4. मित्रांनो अंशाधिक आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. या अंशाधिक अपूर्णांकाचा आपण करणार पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर म्हणजे बघा 21/4. 4ने आपण 21ला भाग देतोय. 4 पंचे 20, 21 मधून 20 गेले, बाकी उरली 1. आता मित्रांनो भागाकार आला 5, हा असतो पूर्णांक, बाकी लिहितो आपण अंशस्थानी आणि जो भाजक आहे तो छेदस्थानी म्हणजे 4. बघा आता 5.1/4 म्हणजे मित्रांनो 1/4 म्हणजे पावभाग, 5 आहे पूर्ण म्हणजे हा झाला 5.25. हा अपूर्णांक म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आलं तर पुढचे पर्याय चेक करत बसू नका. प्रश्न नंबर 9, 26/9 बरोबर 2.4/9 असेल तर चौकटीत येणारा अंक कोणता असेल? बघा मित्रांनो 26/9 म्हणजे अंशाधिक अपूर्णांक आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर दिलेलं आहे, पण चौकटीच्या जागेवर असणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. आता अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना मित्रांनो या ठिकाणी काय होणार, 9 आणि 2 यांचा होणार गुणाकार म्हणजे 9 दुने 18. मग मित्रांनो 18 मध्ये किती मिळवल्यानंतर 26 उत्तर येईल? तर पर्यायामध्ये जर बघितलं तर मित्रांनो 9 दुने 18, 18 मध्ये जर आपण 8 मिळवले तर 26 येणार. मग 9 दुने 18, 18 आणि 8 26, 26/9 म्हणजे मित्रांनो चौकटीच्या जागेवर आपल्याला 8 ही संख्या घ्यावी लागेल. म्हणजे 9 दुने 18, 18 मध्ये 8 मिळवले झाले 26 आणि छेदस्थानी 9, 26/9 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8. प्रश्न नंबर 10, 2.3/4 म्हणजे किती? आता मित्रांनो 2.3/4, 2 आहे पूर्ण आणि 3/4, 4 पैकी 3 भाग म्हणजे मित्रांनो पाऊण. बघा 3/4 म्हणजे पाऊण भाग, 1/4 म्हणजे पावभाग, 1/2 म्हणजे अर्धा भाग आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग. म्हणजे 2 पूर्ण आणि त्यानंतर पुढे पाऊण. 2 आणि पाऊण किती होणार? तर मित्रांनो 2.25 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2.25. प्रश्न नंबर 11, पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता? बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये बघा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता? पर्याय क्रमांक 1
3.3/5 हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 18/5 मित्रांनो हा आहे अंशाधिक अपूर्णांक. पर्याय क्रमांक 3 आहे 3/5 मित्रांनो हा आहे छेदाधिक अपूर्णांक. मग आता नेमकं चूक कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा 2.8/5 मित्रांनो हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग आता 2 आहे पूर्ण आणि त्यानंतर पुढे असतो अपूर्णांक. मित्रांनो अपूर्णांक म्हटलं की अंशाधिक अपूर्णांक नसतो, छेदाधिक अपूर्णांक असतो. या ठिकाणी पाहिजे छेदाधिक अपूर्णांक, म्हणजे मित्रांनो 2 बरोबर आहे पण 8/5 नसतो. तर मित्रांनो या ठिकाणी छेद मोठा असतो, अंश लहान असतो, म्हणजे 2.8/5 हा चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 12 27/4 अधिक 5/4 बरोबर किती? बघा मित्रांनो 27/4 अधिक 5/4 मित्रांनो छेद सारखा आहे, समच्छेद अपूर्णांक आहे. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त अंशाची बेरीज होते आणि छेद छेदस्थानी एकदाच लिहायचा असतो. म्हणजे बघा काय होणार, तर 27 अधिक 5 आणि छेदस्थानी 4. 27 आणि 5 मित्रांनो 32. 32/4. आता 32/4 असा पर्याय आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे थोडक्यात 32/4 म्हणजे 32/4. म्हणजे मित्रांनो बघा आता 4 1 4 आणि 4 8 32. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आता 8/1 जरी म्हटलं, 8/1 म्हटलं तर भागाकार आपला 8च येणार आहे. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न नंबर 13 पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता मित्रांनो सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायचा आहे. आता या ठिकाणी छेद सारखा नाहीये आणि अंश पण सारखा नाहीये. मग मित्रांनो या ठिकाणी आहे अंशाधिक अपूर्णांक. आपल्याला या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. आता मित्रांनो भागाकार न करता मी डायरेक्ट या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणार आहे. आता 6 ने थोडक्यात आपल्याला 19 ला भाग द्यायचा आहे. 6 म्हणजे मित्रांनो भागाकार येणार 3, 6 म्हणजे बाकी उरणार 1 आणि छेदस्थानी 6 म्हणजे 3.1/6. त्यानंतर 4/25 म्हणजे मित्रांनो भागाकार आला 5, 4/25 बाकी उरली 1 आणि छेदस्थानी 4. बघा आता पुन्हा आपण 5 ने 12 भाग देतो. 5 2 10 भागाकार आला 2 बाकी उरली मित्रांनो 2च उरणार आणि छेदस्थानी 5. त्यानंतर 5 ने आता आपण 21 ला भाग देणार. 5 चोक 20 म्हणजे भागाकार आला 4 बाकी उरली 1 आणि छेदस्थानी 5. आता मित्रांनो बघितलं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठा अपूर्णांक मित्रांनो पूर्णांक संख्या जी आहे मोठी ती आहे 5. या ठिकाणी 3 2 आणि 4 सर्वात मोठी संख्या आहे 5 म्हणजे 5.1/4 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.